नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. राज्यभरात महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी आणि जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी या बैठका सुरू असतानाच दुसरीकडे पुण्यात मात्र विश्वजित कदम यांनी सांगली पॅटर्नचा उल्लेख करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मंगळवारी 27 ऑगस्टला पुण्यातील काँग्रेस भवन या ठिकाणी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आगामी राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते हजर होते. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील काँग्रेसचे युवा नेते असलेले सत्यशील शेरकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर सत्यशील शेरकर आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. सत्यशील शेरकर हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दावा केलाय. त्यामुळे सत्यशील शेरकर यांची गोची झाली आहे. यावर चर्चा सुरू असतानाच विश्वजित कदम यांनी सत्यशील शेरकर यांच्यासाठी थेट सांगली पॅटर्न राबवू असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला विश्वासात न घेता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यामुळे विशाल पाटील यांच्या विजयाचा सांगली पॅटर्न आपण थेट जुन्नरमध्येच राबवू असं विश्वजित कदम यांनी म्हटल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची नेमकी काय भूमिका असणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कुठलाही पॅटर्न नवा केलं की पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.